नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. बाजारात भरपूर कैऱ्या आलेल्या आहेत आणि कैरीच्या सीझनमध्ये रोज काही ना काही आपण कैरीचा प्रकार करून खातोच. तर त्यासाठी मी आज झटपट तयार होणाऱ्या अशा चटपटीत कैरीच्या चटणीची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. इथे सुरुवातीला आपण एक कैरी घेतलेली आहे. ही तोतापुरी कैरी आहे. हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण पिलरच्या साहाय्याने ह्याची जी साल आहे ती आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे. आता इथे आपली कैरीची जी आपण साल आहे ती पूर्णपणे काढून घेतलेली आहे. आता ही कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत. या प्रकारे आपल्याला छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत. आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊयात. त्यात ह्या कैरीच्या फोडी घालून घेऊयात. इथे सुरुवातीला मी अर्ध्याच फोडी घालून घेतलेल्या आहेत. आता त्यात आपण 2 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊयात. 2 टेबलस्पून एवढं गूळ घातलेलं आहे. पाव चमचा मीठ किंवा आपल्या चवीनुसार आपण मीठ घालू शकतो आणि 2 चमचे एवढं लाल तिखट घातलेलं आहे. अर्धा चमचा जिरं घातलं आहे. 1 टेबलस्पून एवढं किसलेलं सुकं खोबरं आहे आणि 1 टेबलस्पून एवढं शेंगदाण्याचं कूट आहे. शेंगदाण्याचं कूट नसेल तर भाजलेले शेंगदाणे देखील घालू शकतो. आता हे सगळं आपण छान मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकताय, अगदी आपल्याला असं बारीक वाटून घ्यायचं आहे हे. आता हे सगळं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि ह्याला एक छानसा असा तडका देऊयात. तडक्यासाठी आपण इथं तडका पॅन गरम केलेला आहे. तेल गरम झालं की त्यात आपण मोहरी घालून घेऊयात. मोहरी छान तडतडायला हवी. मोहरी तडतडली की त्यात आपण पाव चमचा हिंग घालून घेऊयात आणि थोडीशी कढीपत्ता घालून घेऊयात आणि गॅस बंद करूयात. आता ही फोडणी जी आहे ती आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. थंड केल्यावरच आपण आपल्या चटणीमध्ये ही फोडणी घालून घेऊयात. ह्या फोडणीमुळे काय होतं की ही जी चटणी आहे ती थोडीशी छान टिकते. आता ही चटणीमध्ये आपण ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता इथे आपली जी चटणी आहे ती आता तयार झालेली आहे. हे आपण फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवस छान टिकते. काचेच्या भरणीत भरून ठेवा शक्यतो. आणि हे तुम्ही चपाती, भाकरी किंवा नुसतं गरम भातासोबत देखील खाऊ शकता. आणि ह्या चटणीमध्ये अगदी बारीक चिरलेला असा कांदा घालून देखील आपण ही कांद्याची चटणी देखील करून खाऊ शकतो. सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये ज़रूर कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.